बिग बॉस मराठी सीझन 6. हो, बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स काय सांगतोय. कोल्हापूरची रुचिता काल मी सांगितलं होतं नंबर 9ला आहे. नाही आहे ते वोट्स. ती तुम्हाला सांगू का, पहिल्यांदा जे भांडली तिने, जे तिचं दाखवलं ना एकदम वाघिणीचा अंदाज. पण तिने ते करण समोर गयावया केली, गुडघ्यावर बसली, त्या गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं, नाही का. एका टास्कने काही होत नाही. आणि ना आपली जी ऑडियन्स आहे त्यांच्यावर भरोसा ठेवायचा थोडासा, आणि आपण स्ट्रॉंग राहायचं. आपली कमजोरी कोणाला दिसून द्यायची. एनिवे मला वाटतं तरी पण रुचिता घराबाहेर जात नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही जाणार रुचिता, कारण तिने तिचं अग्रेसिव्ह नेचर दाखवलं आहे, त्याच्यामुळे बिग बॉस तिला घरात ठेवणारच. आणि नंबर 8वर आहे प्रभू. हो, प्रभू जो घरामध्ये ना यार तो दाखवतोय का तो त्याला काही गोष्टी समजत नाही, पण तुम्ही त्याच्या अकाउंटवर जाऊन बघा, त्यांनी ज्या नाही त्या रील म्हणजे केलेल्या आहे, त्याला सगळं कळतं. मला हे कळत नाही तो घरात जाऊन ॲक्टिंग का करतोय. जसं तुम्हाला माहिती ते 2 दिवसापूर्वी ते रसगुल्ला, गुलाबजामुन, गोटी काय झालं होतं ते माहिती ना. त्याला सगळं कळत होतं, ते सगळे हसत होते, काय कारणाने हसत हेही कळत होतं. पण तो असं येडीचं मत का घेतो मला तर काही कळत नाही. काय ॲक्टिंग करतो तो. तू दाखव ना, तू रिअल पर्सनॅलिटी दाखवायला आलाय, आणि आम्हाला तुझी रिअल पर्सनॅलिटी ठीक आहे पाहिजे. आणि ते सगळं ते सूरजला कॉपी करणं, घर करायचं, करिअर करायचं, त्या सगळ्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. त्यांनी त्याचं दाखवायला पाहिजे. सूरजने सगळं त्याचं दाखवलं, त्याने तो कोणाला त्याचा तर खूप भाग वेगळा होता. तो कधी कॅमेरा बघून बसत पण नव्हता. त्याच्यामुळं सूरजचा इनोसन्स कोणी आणू नाही शकत मला वाटतं. तो जो होता तो रिअल होता. आणि प्रभू जे आहे ना तो थोडा फेक करतोय. मला वाटतं त्यांनी त्याची रिअल पर्सनॅलिटी दाखवावी. आणि नंबर 8वर आहे प्रभू. त्याबद्दल प्रभू पण जाणार नाही घरातून, हे पण सांगू इच्छिते मी तुम्हाला सांगू का, या घरातनं ना रुचिता जाणार आहे ना प्रभू जाणार आहे. बॉटममध्ये कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? बॉटममध्ये आहे राधा. कारण ना राधा जास्त दिसत नाही, पण मला असं वाटतंय की पहिला वीक आहे, भाऊंनी नो एलिमिनेशन करावं. कारण हे सगळे कंटेस्टंट आहे ना, त्यांच्यामध्ये ना थोडं सगळ्यांमध्ये अग्रेशन ते दिसलेलं आहे. ओमकारने टास्कमध्ये दाखवलं आहे. मला वाटतं हे बाकीचे जे आहेत ओमकार आयुष्य हे पण दाखवतील. मला वाटतं सगळ्यात साधा यामध्ये मला जर कोणी दिसत असेल ना तर तो आयुष दिसतोय मला. आणि ओमकारचं टास्क छान खेळतोय, पण आम्हाला आता बघूयात. कारण आहे ना कसं आहे, 3-4 दिवसात गोष्टी कळणार नाही ना. आपल्याला 2 हफ्ते जाऊ द्यावा लागेल, तेव्हा एक कॅरेक्टर उलगडत जाईल प्रत्येकाचं. अग्रेशन असो किंवा सॉफ्ट असेल कोणी, काही म्हणजे नेचरच्या प्रत्येक गोष्टी. जसं आपण आहे ना ॲक्टिंग करू शकतो, 2 दिवस करेल, 4 दिवस करेल, 5व्या-6व्या दिवशी एवढी ॲक्टिंग कोणी नाही करू शकत. 5-6 दिवसाच्यावर ॲक्टिंग कोणी नाही करत. त्याचा रिअल फेस तो दाखवतोच. या गोष्टी होत असतात. आणि मग नंबर 7वर राधा आहे, तर नंबर 6वर आहे दीपाली. हो, दीपालीचं काल भांडण झालं, तुम्ही बघितलं. नंबर 5वर आहे अनुश्री. अनुश्रीने काल बजर दाबवलं, ते खूप भारी केलं तिने. आणि ती उमेदवार पण झाली. तुम्हाला मी सांगू इच्छिते, अनुश्री पण घरातनं जात नाही, दीपाली पण जात नाही. सागर कारंडे नंबर 4वर आहे. हो, सागर कारंडे नंबर 4वर आहे. आणि नंबर 3वर आहे दिव्या. होय, नंबर 3वर आहे दिव्या. जबरदस्त वोटिंग होती. आणि नंबर 2वर आहे करण सोनवणे. आणि नंबर 1वर राज्य करतोय, सगळ्या लोकांच्या दिलांवर जो राज्य करतोय तो आहे रोशन भजनकर. हो, मी तुम्हाला एक सांगू का, सागर जाणार नाही, अनुश्री पण जाणार नाही. मला आहे ना कुठे ना राधाबद्दल थोडंसं वाटतंय की बिग बॉसला जर एविक्शन करायचं असेल तर ते कदाचित राधाचं होऊ शकतं. आणि मला वाटतं नो एविक्शन केलं ना अजून बेस्ट आहे. कारण आहे ना नाही करायला पाहिजे, पहिलंच वीक येतं. पण मागच्या वेळेस ते पंढरीनाथ गेले होते माऊली, पण मग यावेळेस कोण जातं. पण मला असं वाटते की राधा जायची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. हे होतं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. वोटिंग होती आहे आणि रोशन भजनकर
खूप पुढे बाई वोटिंग, खूप एकतर्फा वोटिंग होती याला. तर काय म्हणणं आहे तुमचं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. भेटू नंतर. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही.